जेव्हापासून इन्स्टंट डोसा बनवलाय तेव्हापासून असं वाटतंय की रोज तेच खाऊ. तर आजच्या आपल्या मिनी ब्लॉगची सुरुवात होते सकाळच्या नाश्त्यापासून. तुम्हाला माहिती आहे ना इन्स्टंट डोसा कसा बनवतात? जर नाही माहिती तर मी माझ्या युट्यूब चॅनलवर मिनी व्हिडिओ टाकली आहे इन्स्टंट डोस्याच्या रेसिपीची. लवकर जाऊन बघा. आज आईला सुद्धा मला डोसा द्यायचा होता, तर मी लवकर लवकर करत होते, कारण तिच्या टायमावर मी तिला नाश्ता दिला नाही ना तर ती मला खूप ओरडते. आणि जर तिच्याकडून ती चुकी झाली का तिने नाश्ता कधी उशिरा केला स्वतःहून, तर त्याचा राग सुद्धा माझ्यावरच काढते आणि म्हणते, तुम्हाला माझी काळजीच नाहीये, मी नाश्ता करू किंवा नको करू तुम्हाला काहीच फरक पडत नाही. म्हणजे इकडून तिकडून माझीच लाल. तर आज नाश्ता करायला आमच्या सोबत आमचं छोटस पिल्लू पण आलंय. पिल्लू आल्यानंतर जरा घरात एक्स्ट्रा पसारा झाला, पण काय करावं, मुलं ही देवाकडची फुलं, हे विचार करून मी तो पसारा सुद्धा आवरून घेतला आणि माझ्या कामाला लागले. कपडे वगैरे मी आधीच धुवून घेतलेले, मग ते सुकत घातले. बाकीचे सर्व काम आवरून मग माऊला जेवण भरून घेतलं आणि तिला झोपवलं. त्या झोपवताना मी विचार केला की ही पोरगी झोपल्यावर एवढी गोड दिसते आणि उठल्यावर माझं डोकं का खाते. मग थोडस मीही झोपून घेतलं आणि मॅडम उठल्या तेवढ्यात. तिला फ्रेश करून मग तिचे केस बांधायला घेतले. तिला केस बांधायला जराही आवडत नाही, ती सारखी मला ओरडते, पण मी काय ऐकणार आहे का? टाकते डायरेक्ट बांधून, बस बोंबलत. मला बोलली का मम्मा मला टिकली लाव, म्हणून मी तिला टिकली लावली आणि त्यानंतर तिची स्माइल तर बघा. वा वा वा. मग मी सुद्धा फ्रेश होऊन आम्ही पोचलो आईकडे. काल तुम्ही या दोघांचे भांडण बघितले, आज त्याच्या मम्मीचे आणि त्याचे भांडण बघा. दादा घे. तर पुन्हा घरी आल्यानंतर जेवण वगैरे झालं आणि तिच्या बाबांनी तिला एक व्हिडिओ दाखवली आणि म्हंटल की माऊ तू मला असं बोल, पण तिने काय केलं बघा. और आपको मम्मा कैसी लगती है? और आपको बाबा कैसा लगता है? तर बाबाला म्हणायचं तर मलाच म्हणत बसलीये. हे ऐकून मला बाजूने फसकन वास आला, कोणतरी जळालं करून, पण जाऊ दे. मग मी खाल्ली आईस्क्रीम आणि मी तिला आईस्क्रीम दिली नाही, त्याच्यात पण तिचे नखरे बघा. नाही खायचं. जाऊ दे, घे थोडीशी घे, थोडीशी घे, थोडीशी घे, थोडीशी घे. डोळे तपूस. तर आजचा ब्लॉग इथंच संपतोय. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. भेटूया उद्या. बाय.